प्रकाशा ओ दिव्य प्रकाशा भरला अंधारात बाहेर चाच पडतो मी इकडे तिकडे कुठे भेटणार सत्य मला प्रकाशा ओ दिव्य प्रकाशा भरला अंधारात बाहेर चाच पडतो मी इकडे तिकडे कुठे भेटणार सत्य मला सर्व समर्थ जनार्दन परमेश्वरा आज आपण विशेष खूप तुझे आभार मानतो स्तुती करतो पुन्हा एकदा तुझ्या मातेचे चरणीजवळ आपण प्रत्येक जण नतमस्तक होण्यासाठी तुझ्या पुत्राकडे विनंती करण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आज संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर लोयाला सदन इथल्या सर्व भाविक आणि नाशिकतून आलेले सर्व भाविकांच्या वतीने मी तुझ्याकडे दयेने याचना करतो, प्रार्थना करतो। ह्या माऊलीची मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना
तुझ्या मातेची सन्मान करत असताना ह्या पवित्र माळेची मध्यस्थीद्वारे आम्हा प्रत्येकांच्या कुटुंबासाठी इतर आजरचल्या प्रत्येकांसाठी आपण दैनी याचना करत आहोत. आम्हा प्रत्येकांच्या प्रार्थना तू स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे आमच्या स्वर्गीय बापा, चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. माऊलीचा सण हो, माऊलीचा सण आज हर्षाचा दिन. आज जाऊया मातेच्या भेटीला. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. सोहळा भर विजन थाटात माया माते. आरती दान तुला सेवेत. माया माते. खंडना पडू देती कार्यात. सधर्मतात तुझ्या भक्तीत. माया माते. तू मान्य करून घे हो, मान्य करून घे. तू स्वर्ग सुख दे. आले भक्त तुझ्या ग चरणाला. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. तुझं सत्व हे किती महान. मारिया माते. जे पिडले होते दुःखान. मारिया माते. माते ग केले त्वा सांत्वन. घेतले मायेन तू जवळ. मारिया माते. भक्ताचा हा भाव हो, भक्ताचा हा भाव. घेतात पहा धाव. हारे गावच्या पुण्य भूमीला. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. माऊलीचा सण हो, माऊलीचा सण आज हर्षाचा दिन. आज जाऊया मातेच्या भेटीला. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. चला चला हो, चला चला हो दर्शनाला माऊलीच्या. सोहळा भर विजन थाटात. मारिया माते. आरती दान तुला सेवेत. प्रभू येशूने दैवी शक्तीद्वारे असंख्य आजारांना बरे केले आहे. म्हणून प्रभूकडे आपण आजारांसाठी प्रार्थना करू. हे प्रभू, जे आजारी आहेत त्यांना शारीरिक व मानसिक यातनांतून मोकळे कर व त्यांच्या विश्वासाने त्यांना अंतर्बाह्य स्वास्थ्य प्राप्त करून दे. पवित्र आत्म्याच्या कृपेने या रोग्यांची पीडा दूर कर. या रोगीदायी माते त्यांना आजारात सहनशक्ती दे. तू आरोग्याची व पीडितांची सहानुभूती आहेस, म्हणून तू आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचव. हे प्रभू, तुला विनवितो की जे आजारी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या कृपेने बरे कर. त्यांच्या पापांची क्षमा कर. मनाची व देहाची सर्व दुःखे त्यांच्यापासून दूर कर. तुझ्या सामर्थ्याने त्यांना सबल कर. तुझ्या शक्तीने त्यांचे संरक्षण कर व तुझ्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुखी कर.
सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देवो आमेन। नमो चला चला हो चला चला हो दर्शनाला माऊलीच्या चला चला हो चला चला हो दर्शनाला माऊलीच्या माऊलीचा सण हो माऊलीचा सण आज हर्षाचा दिन आज जाऊया मातेच्या भेटीला चला चला हो दर्शनाला माऊलीच्या चला चला हो दर्शनाला माऊलीच्या सोहळा भर विजन थाटात माया माते आरती दान तुला सेवेत माया माते खंडना पडू देती कार्यात सदा रमतात तुझ्या भक्तीत माया माते तू मान्य करून घे हो मान्य करून घे तू स्वर्ग सुख दे आले भक्त तुझ्या तुझी माया तुझ्या कृपेचा याचक हो दारी तुझ्या नो दारी तुझ्या नो प्रभू मी दान्य दान्य दानो प्रभू मी दान्य दान्य दानो। नवीनाचे 8वे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये लोयला सदन श्रीरामपूर येथील प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव त्याचबरोबर आजच्या ह्या शुभ संध्याकाळचे प्रवचनकार आणि प्रमुख धर्मगुरू संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर त्याचबरोबर उपस्थित सर्व धर्मगुरू धर्मभगिनी सर्व भाविक यांचे मत माऊली भक्तिस्थान हरेगावच्या वतीने हार्दिक स्वागत। मी रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी पवित्र मिसाला सुरुवात करा। अखिल विश्वाचा निर्माता परमेश्वर याला तुझ्या उदरात तू वाहिलेस तुझ्या निर्मात्याला तू जन्म दिलास आणि सर्व काळ कुमारिका राहिलीस पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे Yeah.
त्यांनी सर्वांचा सेवक व्हावे. विसराई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही सर्वजण मतमाऊलीच्या चरणी तिचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि तिचा सन्मान करत असताना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या काहीतरी वैयक्तिक हेतू, आपल्या गरजा, आपल्या काही विनंत्या असणारच. श्रद्धेने आणि विश्वासाने प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळालेच आहे असे समजा. आणि त्यासाठी आजच्या दिवशी आपण आपला विश्वास बळकट व्हावा म्हणून परमेश्वरच्यांनी प्रार्थना करूया. पवित्र मार्याची आता आपण विनंती माला घेतली आणि त्या लितानियामध्ये विनंती मालामध्ये तिला मिळालेले बरेच शीर्षक आपण बघितलेले आहेत. त्या शीर्षकाचा आरंभ पवित्र मरिया आई म्हणून होते. तदनंतर त्या शीर्षकामध्ये पवित्र मरिया कुमारिका, तदनंतर पवित्र मरिया जुन्या करारातील कसं विविध शीर्षकाला पात्र आहेत त्या पण ऐकतो. तदनंतर पवित्र मरिया आपली विनंती आणि प्रार्थना, आपली मदतनीस कशी आहे त्या पण ऐकतो. आणि तदनंतर पवित्र मरिया राणी कशी आहे असे अनेक शीर्षक त्या लितानियामध्ये आपण ऐकतो. आजचा त्या शीर्षकापैकी एक शीर्षक आहे नीतीच्या आरशा. नीतीच्या आरशा म्हणजे नीतिमत्ता आणि नीतिमत्ता म्हणजे न्याय. न्यायाने चालणे, न्यायाने राहणे, न्यायाने वागणे, नीतीने आपला प्रवास करणे. आणि त्यामुळे मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय 6 आणि 10 प्रभू श्री ख्रिस्त काय सांगत आहे. धन्यवाद देत असताना ख्रिस्त म्हणतो, जे नीतिमत्वाचे भुकेले व तानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र बनतील. विसाराई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे जे दुसऱ्याचे आहे ते त्यांना देणे. मग तो दुसऱ्याचा हक्क असू द्या, दुसऱ्याचा अधिकार असू द्या, किंवा दुसऱ्याचं आपल्याकडे काम करणारा त्याचं वेतन असू द्या, माय बापाला देणारा मान सन्मान असू द्या, देवाविषयी आज्ञापालन असू द्या, एकमेकाविषयी प्रेम असू द्या, एकमेकाच्या मदतीस धावून जाण्याचं असू द्या, ती नीतिमत्ता आहे. म्हणजे देवाच्या चांगुलपणाची ओळख करून देणे की देव जो चांगला आहे. कारण ख्रिस्त म्हणतो, परमेश्वर त्याचा सूर्य चांगल्या आणि वाईटावर दोनावर देतो, त्याचा पाऊस देखील चांगल्या आणि वाईटावर देत असतो. म्हणजे परमेश्वराचा चांगुलपणा, त्याचा उदारपणा किती महान आहे हे आपल्याला दिसतं. पवित्र मरियेला नीतीचा आरसा म्हटलेला आहे, कारण तिच्या ठाई जी प्रतिमा जी आहे ती प्रतिमा निर्मळ, स्वच्छ, पवित्र आणि निष्कलंक आहे. नीतीचा आरसा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण पवित्र मार्याच्या स्तोत्राकडे वळणं फार महत्वाचं आहे. देवाचं ते देवाला ज्या ख्रिस्त म्हणतो आणि त्या स्तोत्रामध्ये पवित्र मरियेने जे काही दिलं आहे ते देवाचं जे आहे ते देवाला दिलेलं आहे. माझा आत्मा परमेश्वराची स्तुती गातो, त्याला थोर मानतो, त्याचे आभार मानतो, त्याची आराधना करतो, त्याची स्तुती करतो. म्हणजे नीतिमत्ता म्हणजे जे देवाचं आहे ते देवाला देणे, त्याला म्हणतो आपण न्याय. आणि देवाचं जे आहे ते देवाला देत असताना मानव कल्याण विसरता कामा नये. पवित्र मरियेने केवळ देवालाच दिलं नाही, देवाला देत असताना तिने मानवाला देखील दिलं आणि त्याबरोबर त्याद्वारे तिने आपली नीतिमत्ता दाखवून दिली. ख्रिस्त म्हणतो देवप्रीती आणि शेजार प्रीती. आणि त्यामुळे देवाचा सन्मान, गौरव आणि स्तुती पवित्र मार्या करत असताना
तिने ही नीतिमत्ता मानवाला देखील दिली. तिचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. एलिझाबेथच्या मदतीला ती धावून गेली. काना येथे लग्न समय ती उभी राहिली. ख्रिस्ताच्या क्रूसाच्या वाटेत ती त्याबरोबर प्रवास केला की त्याद्वारे नीतिमत्ता म्हणजे काय हे आपल्याला दिसून येतं. नीतिमत्ता मी माझ्यासाठी माझ्या स्वार्थासाठी नाही. जो तुम्हामध्ये मोठा तो तुमचा सेवक व्हावा. आणि पवित्र मध्ये त्या स्तोत्रामध्ये म्हणते मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या खाली हो. ती नीतिमत्ता ही परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देणे, परमेश्वराच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन करणे. आणि त्या आज्ञेचं पालन करत असताना, त्याची इच्छेची पूर्तता करत असताना विश्वास जो आहे तो विश्वास टिकून ठेवणे. आणि तो विश्वासरूपी प्रवास करत असताना नम्रपणे चालणे. पवित्र मरेचे स्तोत्र हे फार मोठे क्रांती आहे, एक फार मोठा बदल आहे. कारण त्या स्तोत्रामध्ये तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे धनवान, जे बलवान, जे गर्विष्ठ, जे घमंडी आहेत त्यांना त्याने धुळीस मिळवलेला आहे. आज जगामध्ये प्रत्येक जण सन्मानासाठी प्रयत्न करत आहे, मोठा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग ते राजकारण असू द्या, कुटुंब असू द्या, धर्म असू द्या, समाज असू द्या, प्रत्येकाला उंच व्हायचं आहे. शुभवर्तमान जाता जाता सांगत आहे जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमावला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. आणि पवित्र मानेने आपल्या नीतिमत्तेद्वारे ती स्वतः किती नम्र आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्या शुद्धतेमुळं नीतिमत्तेची ती आरसा ठरली. तिने परमेश्वराचा गौरव केला, स्तुती केली, आणि त्याद्वारे त्याने तिने इतरांना देखील सहाय्य केले, मदत केली. जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्य केले आहे, त्याचे नाव पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे भागीदार करतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला खंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीत जनतेची सेवा करण्यास आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रकाशा ओ दिव्य प्रकाशा भरला अंधारात बाहेर चाच पडतो मी इकडे तिकडे कुठे भेटणार सत्य मला. प्रकाशा
ओ दिव्य प्रकाशा भरला अंधारा